मला या ठिकाणी सांगलीमध्ये बंडखोरी का झाली याचं जरा विश्लेषण करायचं आहे, कारण खासदार आमचे नेते मल्लिकार्जुनजी खरगे साहेब आज इथं व्यासपीठावर आहेत. काँग्रेसमध्ये झालेली बंडखोरी ही स्वाभिमानाची लढाई नाही, ती भाजपनं सुधीर गाडगे यांच्या फायद्यासाठी कटलेला रस एक कट आहे. शेतकरी सहकारी बँकेतील तब्बल 247 कोटी रुपयांचा अपहार दडपण्यासाठी हे बंड झालं आहे. वसंतदादा बँकेतील घोटाळ्यात 27 माजी संचालक, 11 मयत संचालकांचे नातेवाईक आणि 2 अधिकारी असे 101 जणांच्या मालमत्तेवर टाच आलेला आहे. आणि ही टाच आणली महायुती सरकारनं. त्यांनी या मालमत्तांचा लिलाव करायला आदेश दिला आहे. वसंतदादा बँकेचे ठेवीदार आज देशोधडीला लागले. गोरगरिबांच्या वर ठेवी मिळत नसल्यामुळं उपासमारीची वेळ आली. आणि अशा वेळी या गोरगरिबांचा दुःख दूर न करण्याऐवजी, तिथं बँकेचं हेर मिटवण्याऐवजी तुम्ही त्या ठिकाणी हे सर्व मिटवायला बघताय. आता त्या शापाचा पाप लागणार या गोरगरिबांचा हे लक्षात आल्यानंतर हे अपराधातील मंडळी अस्वस्थ झाली. भाजपनं डाव बरोबर साधला. सन 2018 साली या घोटाळ्याला चौकशीला स्थगिती देण्यात आली. स्थगिती देणारे कोण होते तर देवेंद्र फडणवीस होते. तेव्हाचे मुख्यमंत्री ते होते. त्यानंतर ती फाईल दाबून ठेवण्यात आली आणि ती पुन्हा 2022ला उघडली गेली आणि बँकेच्या अपहाराची चौकशी लावून पुन्हा ईडी CBIची भीती आणि धमकवी त्यांना दाखवण्यात आली. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातम्या आहेत. कुणाला बघायचे असतील तर ते माझ्याकडे आहेत. हे प्रकरण दडपण्यासाठी जयश्रीताईंनी बंडखोरी करावी यासाठी भाजपनं आधी बडव्यांना फोडलं. गेल्या 1-1.5 वर्षापासून गाडग्यांची एक यंत्रणा या बडव्यांना हाताळत होती. मदन भाऊ युवा मंत्रीमधील काही लोक त्यांच्या गळाला लागले. त्यांनीच वहिनींना बंड करायला फूस लावली. वहिनी चुकून मागं घेतील अशी त्यांना भीती होती. वहिनींची त्यांची इच्छाही होती, पण त्याची खबरदारी म्हणून देवेंद्र फडणवीसांनी मिरजेतला एक खास माणूस नेमला, जो माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणात चर्चेत आलेला होता. तोच सांगलीतला हे काँग्रेस फोडण्यासाठी डीलर बनून डील करून गेला आणि बंडखोरी झाली. हा इतिहास किंवा ही गोष्ट मी मुद्दाम समोर आणतोय. आज काही मंडळी हिरा हिरा म्हणून नाचतायत. त्या हिऱ्याची किंमत 247 कोटी रुपये आहे. अपहार दडपण्यासाठी हा खेळ खेळला गेलाय. याबाबत कुणाला काही शंका असतील तर त्याचेही पुरावे माझ्याकडे आहेत. योग्य वेळी आम्ही तेही सादर करू. आता हा डीलर सध्या सगळीकडे फिरतोय आणि मदन भाऊंच्या गटाला कसं मॅनेज केलंय याचा सुरज कथा सांगतोय. त्याची साक्षीदारी आमच्याकडे आहेत. तेही वेळ आल्यावर बोलतील. आता या सर्व मंडळींनी याला धर्मसंकट असं नाव दिलं. हे धर्मसंकट नसून खरं तर हा भाजपचा कट आहे. तो उलगडून लावता आला असता. त्यासाठी आमचे नेते डॉक्टर विश्वजित कदम यांनी पूर्ण प्रयत्न केले, विनंती केली, हात जोडले, कार्यकर्त्यांच्या विनवण्या केल्या, जयश्री वहिनींच्या विनवण्या केल्या. मी 3 वेळा त्यांची जाऊन विनवणी केली. मात्र दबाव एवढा प्रचंड होता. ईडी CBI जेल, मालमत्तांचा लिलाव, धमक्यावर धमक्या आणि भाजपच्या गळाला लागलेले बडवे, ही बडव्यांनी काँग्रेससोबत केलेली गद्दारी आहे. भाजपने राज्यात शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, निष्ठावंतांना गद्दारी करायला लावली. सांगलीतही त्यांनी तेच केलंय. हे आता जनता समजायला खुळी राहिलेली नाही. आणि आता कुणी बडव्यांच्या खांद्यावर बंडखोरी करून, त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून बंडखोरी लावली. पण तुम्ही आता काळजी करू नका. तुम्ही ओळखलंय
हिरा जिंकण्यासाठी लढत नाही. हिरा जिंकण्यासाठी लढत नाही हे तुम्हाला कळलेलं आहे. हिरा पहले से हारा हुआ है. ही लढाई थेट काँग्रेस विरुद्ध भाजपाशी होत आहे. या लढाईमध्ये इथं सांगली विधानसभेमध्ये काँग्रेस 20 वर्षानंतर जिंकणार आहे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.